हे लाडू खायला खूप सुंदर लागतात आणि पौष्टिक पण आहेत। त्यामुळे आंब्याचा सीजन संपायच्या पहिले तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून खा। जय भीम, नमस्कार। रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। बघा, हे काय आहे तर हा आंबा आहे पिकलेला रसाचा। यापासून आपण आता खूप छान लाडू बनवू। याला मी आता छान धुवून घेतलेला आहे। याचा आपण गर काढून घेऊ। मी आता या रसाच्या आंब्यापासून तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे। त्याकरिता बघा, कढई गरम केलेली आहे आणि कढईमध्ये छोट्या चमच्याने 3 चम्मच तूप घातलेला आहे। बघा, तूप आता छान गरम झालेला। ज्या वाटीने मी हा रस घेणार आहे, बघा 1 वाटी रस आहे, त्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेत आहे। याला आता मी तुपामध्ये भाजून घेणार। 5 ते 7 मिनिट मी भाजून घेणार। रवा छान खमंग वास येतपर्यंत भाजून घेतला। याचा कलर सुद्धा थोडा बदललेला आहे। याला आता आपण काढून घेऊ। कढईमध्ये कोरडाच आपण हा बारीक केलेला खोबऱ्याचा कीस आहे, वाळलेल्या खोबऱ्याचा कीस आहे, तो भाजून घेऊ। याला आता 2 ते 3 मिनिट भाजून घेतलेला आहे। याला पण आपण काढून घेऊ। हा खोबरा कीस जास्त पण घातला तरी चांगला वाटेल। माझ्याकडे एवढाच होता म्हणून मी एवढाच घातला। आता आपण कढईमध्ये हा रस घालू। याला थोडा वेळ फिरवून घेऊ। बघा, आता हा रस 2 ते 3 मिनिट आपण गरम करून घेऊ। आता 1 वाटीच्या रसासाठी मी एवढा मिल्क पावडर घेत आहे। याला आपण छान मिक्स करून घेऊ। मिल्क पावडरमुळे लाडू खूप सुंदर लागतात। मंद आचेवर हे 2 ते 3 मिनिट परतून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण रस घेतला होता त्या वाटीने बघा एवढी साखर घेत आहे, कारण हा आंबा गोड आहे। आता याला सुद्धा परतून घेऊ। बघा, आता साखर छान यामध्ये शिजलेली आहे 2 ते 3 मिनिट। यामध्ये चवीपुरते मीठ घालू। हे बघा, आपण यामध्ये हा भाजून ठेवलेला रवा आणि खोबरा कीस घालू। त्यामध्ये मी 4 विलायची थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतली, ही घालू। विलायची साखर जर टाकली तर विलायची लवकर बारीक होते मिक्सरमध्ये। याला आता आपण थोडं फिरवून घेऊ। खूप छान मिक्स झालेलं आहे। याला आता आपण काढून घेऊ आणि थोडा वेळ पंख्याच्या हवेमध्ये थंड करून घेऊ, नाहीतर याचे लाडू बनवताना हाताला पोळेल। पंख्याच्या हवेमध्ये थोडा वेळ थंड करून घेऊ, त्यानंतर लाडू बांधू। यामध्ये हे काजू आणि बदामचे तुकडे घातलेले आहे। याचे आता आपण लाडू बनवून घेऊ। रवा भाजताना मी तूप घातलेलं होतं, त्यामुळे माझ्या हाताला हे रवा चिकटत नाही आहे। बघा किती छान लाडू बनलेला आहे। आपण असा लाडू बनवून घेतला आणि या खोबऱ्याच्या किसामध्ये याला असं डुबवून घेऊ। पहा किती छान लाडू तयार झालेला आहे। याप्रमाणे आता आपण इतर लाडू पण बनवून घेऊ। बघा, आता मी असे छान लाडू सर्व बनवून घेतले आणि याला खोबऱ्याच्या किसामध्ये असं बुडवून घेतलं। एका आंब्याच्या रसापासून बघा एवढे लाडू तयार झाले आणि तो आंबा जवळपास 1 पाव होता। टेस्ट सुद्धा घेऊन बघितली, खूप सुंदर टेस्ट लागते याची। त्यामुळे सर्वांनी असे लाडू बनवून खा आणि स्वस्थ रहा। व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।